नमस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात आज एक अजबच विधान केलं आहे। अजित पवार स्त्री पुरुषांच्या जन्मदारांच्या वाढत असलेल्या विषमतेवर बोलत होते, पण यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। अर्थात संबंधित वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांना आपल्या चुकीची जाणीवही झाली। त्यांनी लगेच हात जोडत माफी देखील मागितली, पण तसेच आपला अपमान करण्याचा उद्देश नव्हता असं अजित पवार म्हणाले। पण उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करणं यावर अनेकांच्या भुया उचकवल्या आहे। महाभारतात द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी होती। द्रौपदी 5 पांडवांची पत्नी होण्यामागचं कारण वेगळं होतं, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यात द्रौपदीचा उल्लेख केल्यामुळे सभागृहात एकच हास्य पिकला। त्यानंतर अजित पवार यांनी आपली चूक दुरुस्त करण्यात आपला द्रौपदीचा अपमान करण्याचा नव्हता असेही त्यांनी म्हटलं। आम्ही मधल्या काळात बघितलं, मुला-मुलींच्या जन्मात तर काही जिल्ह्यांमध्ये एवढी तडाफड बघायला मिळाली की 1000 मुले जन्माला आले की त्या वेळेस 800 ते 850 मुली जन्माला येत होत्या, पण हा दर 790 पर्यंत गेला। मी म्हटलं पुढे तर अवघडच होणार आहे, पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रसंग त्यावेळेस येईल असं अजित पवार यावेळेस म्हणाले। अजित पवार यांच्या वक्तव्यावरून सभागृहात हास्य कोट बघायला मिळाला, पण त्यानंतर अजित पवारांनी लगेच माफी मागितली। दरम्यान अजित पवार दोंडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या भेटीला गेले आहेत। विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सुद्धा कटारिया यांची भेट घेतली होती। प्रेमसुख कटारिया हे भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत। पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर। जय हिंद।